बेनेली 502. छपरीचाला मला वाटलं 4 व्हीलरवाला हॉर्न मारतोय तिथे. डिओ मध्ये त्याने 4 व्हीलरचा हॉर्न लावून घेतलेला. याला पण फाईन पडतात जर कधी पकडला ना हॉर्न वाजवला, फाईन आहे याला. आणि त्या हिशोबाने ना आजकाल छपरी लोक रस्त्यावरती जास्तच वाढत चालले. कारण मी रोज बघतो येताना जाताना आहे ना, खूप असे असतात ना ज्यांचे मिरर सेट असतात आणि त्याच्यामध्ये खूप सारे अंकल पण तसेच आहेत. जे एजेड आहेत पण गाडी असे चालवतात ना की लगेच समोर येऊन तुमच्या गाडी टाकते. तुम्हाला तेवढा वेळ पण नाही भेटणार गाडी कंट्रोल करायला. कालच माझ्यासोबत, काल नाही परवाच्या दिवशीच माझ्यासोबत असं झालं. मला वाटलं यंग असेल, नंतर पुढे जाऊन बघितलं तर एजेड माणूस होता. वॉज लाईक कशाला यार, कशाला. हे बघा, हे एक असतात त्यांच्यामध्ये. शांति से चलो भाई, शांति से चलो. रिफाइन 350. जावा बॉबर 42. जावा 42 सिंगल सीटर बाईक आहे, पण त्याने डबल सीट करून घेतली आहे तिला. जसं बुलेटमध्ये करतात ना सिंगल सीट डबल सीट, जस्ट लाईक दॅट. पण काय अर्थ आहे, डबल सीटवाली घ्यायची होती तर बॉबर घ्यायची. येड्या. हा जा ना. एथर ही पण मस्त गाडी आहे, मी चालवली आहे. इलेक्ट्रिक आहे, पण सिटीमध्ये जर तुम्हाला चालवायची असेल ना, बाप आहे गाडी. पण महाग पण तेवढीच आहे. जर सेकंड वर्जन असेल तर फर्स्ट वर्जन मी चालवलं नाही आहे. सेकंड वर्जन खूप सही आहे. मॅप आहे आणि एकदम ॲक्युरेट मॅप दाखवते. प्लस हँडलिंग कम्फर्ट पण सही आहे आणि पिकअप पण बाप आहे, खतरनाक. मला आहेत ना ब्लाइंड स्पॉट मिरर लावून घ्यायलाच लागणार आहेत. पण भीती काय वाटते माहिती आहे काय, लहान लहान मुलं असतात ना ते साले काढून टाकतात. तेच एक रिझन आहे म्हणून लावले नाही आहेत. पण ब्लाइंड स्पॉट मिरर आहे ना खूप कामाला येतात. बेनेली 502.
हा काय असं करतोय येडासारखा? हे छपऱ्यांच्या हातात चांगल्या गाड्या दिल्या की असं होतं. मला वाटलं नीट रूल पाळेल. त्याला वाटतंय त्याच्याकडे स्पोर्ट बाईक नाही तर ॲडव्हेंचर बाईक आहे, पण सर्वात स्वस्त तीच येते ॲडव्हेंचर सेगमेंटमध्ये. जर तुम्ही बाईकवाले नाही तर कोणती एका बाईक बिकची साईट असेल त्याच्यावरती जाऊन चेक केलात ना ऑन रोड प्राईस, तर तुम्हाला समजेल की ॲडव्हेंचर आणि स्पोर्ट्स सेगमेंटमध्ये ना सर्वात स्वस्त तीच गाडी आहे. जर KTM BTM ह्या खालच्या गाड्या सोडल्या तर 500 CCच्या सेगमेंटमध्ये ती स्वस्त गाडी आहे. प्लस त्याने हॉर्न चेंज केला आहे, गाडीला एकदम जत्रा करून टाकली आहे. ये भाई साहब, तुम्ही असं नका वागा. तुम्ही असं नका वागा, आम्हाला त्रास होत आहे. हे बघा, हे ॲम्निस. गाडी जेवढी डिसेंट असते ना तेवढी चांगली वाटते. हां, फॉग लाईट वगैरे मानतो कामाला येतात, पण मागे त्याने स्टिकरिंग वगैरे केलेली ती मिरर फिनिशवाली. हाव ब्रो अँड व्हाय ब्रो? काय करतायत यार सकाळ सकाळी? हे असं सिटीमध्ये प्रॉब्लेम होतो माहिती आहे. कोणी कुणाच्या लेनमध्ये टाकतं, इंडिकेटर नाही देत, प्लस यांचे इंडिकेटर चालूच असतात तसेच्या तसे. नो डाऊट माझा पण चालू असतो, पण जसं मला लक्षात येतं ना मी बंद करून टाकतो इंडिकेटर. पण दिस इज नॉट फेअर ना, की कुणाच्याही लेनमध्ये तुम्ही गाडी टाकताय, कमीत कमी इंडिकेटर तरी द्या. त्याला समजेल बाबा तुम्ही टाकणार आहे करून. तुम्ही डायरेक्ट टाकाल तर तो मागचा तर बाच केलात ना. प्लस तुमचे मिरर सेट नाही आहे, तर समोरच्याच बघा. यार असेच तर प्रॉब्लेम होतात. लोकांना आहे ना नुसतं रायडर बनायचं असतं. रायडर काय सालानं तुम्ही नीट ड्रायव्हर बना, त्यानंतर तुम्ही रायडर बना. तुम्हाला नीट ड्रायव्हिंगच नाही येत आहे आणि तुम्हाला रायडर बनायचं आहे. सिरियसली. आता तोच होता तो बेनेलीवाला, बघितला ना? एवढा पुढे गेला आणि पुढून जाऊन राईटला टाकली त्याने ब्रिजवरती गाडी. अरे कशाला भाई, तू थांब ना जरा. तुझ्या गाडीमध्ये तेवढी CC आहे, तू कव्हर करू शकतो, पण हे छपरी टाळे करायची काय गरज आहे? भाई साहेब, दुसऱ्यांचा तरी विचार कर ना.